तर आजच्या पावसाळी अधिवेशनासाठी रोहित पवार दाखल झालेले आहेत आणि यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. रोहितजी, आजपासून अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. गेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. काल त्यांनी देखील बीड येथील कोचिंग क्लासमध्ये महिलांवर किंवा विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा काढत तुमचे आमदार संदीप क्षीरसागर यांना टार्गेट केलंय. हे बघा, ह्यात राजकीय विषय कुठंच येत नाही. तुम्ही जर बघितलं या विषयाच्या बाबतीत म्हणजे महिलेच्या बाबतीत महिलेवर जर कुठे अन्याय होत असेल तर आम्ही त्या महिलेबरोबर असतो. जो कोणी जबाबदार असेल त्यावर तुम्ही कारवाई करा असं पूर्वीसुद्धा आम्ही सांगितलं आणि या विषयाच्या बाबतीतसुद्धा सांगितलेलं आहे. तो मतदारसंघ हा संदीप भैयाचा आहे. संदीप भैयाला या विषयाच्याबद्दल नक्कीच त्या ठिकाणी माहिती असेल की काय खरं घडलं, कसं घडलं आणि ते तुमच्या सर्वांसमोर येतीलच. आमचा विश्वास संदीप भैयावर आहे. त्याचे कार्यकर्ते कोण काय हे आम्हाला काय त्या ठिकाणी माहीत नाही. त्यामुळे संदीप भैया याच्याबद्दल स्पष्ट त्या ठिकाणी सांगताना एक तुम्ही समजून घ्या की या बाबतीत म्हणजे इथं हे घडलं नाही घडलं हे खऱ्या अर्थाने पोलीस सांगू शकतील, ते पोलीस सांगतीलच. पण 2 दिवसातच हे जे दोघं होते ते पुढे आले आणि आता पोलीस कैदीमध्ये आहे. जो पूर्वीचा विषय झाला होता त्याच्यामध्ये एक 2 महिने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पकडू शकला नव्हता. त्यामुळे संदीप भैयांना येऊ द्या. संदीप भैया या बाबतीत जास्त स्पष्टपणे सांगू शकतील. आपण जर बघितलं तर अधिवेशनात दुसरा एक मुद्दा आता चर्चेला जाणार आहे. ते काही दिवसांपूर्वीच शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन ॲक्विजिशनसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. मात्र मोठा विरोध होताना कोल्हापूरवासियांचा बघायला मिळतोय. बघा, तो रोड ऑलरेडी आहे, ठीक आहे, तो थोडासा वेडावाकडा असेल पण तो अजून मोठा केला तर सरकारचा पैसा हा वाचू शकतो. आणि तिथं जे काही शेतकऱ्याची जमीन तुम्ही मारून मुटकून घेणार आहात त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आहे ते रोड जर तुम्ही अजून वाईट केले तर त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मला हा प्रश्न पडतो, नितीन गडकरी साहेब नॅशनल हायवे बांधत असताना पर किलोमीटरचा जो खर्च आहे तो त्याला फार कमी येतो. त्या रोडला नॅशनल हायवेच्या तो उत्कृष्ट क्वालिटीचा असतो. आणि महाराष्ट्र जेव्हा अशा पद्धतीने एखादा रोड बांधतो जसं समृद्धी, पर किलोमीटर खर्च जबरदस्त जास्त महागडा होता. आणि हा जो शक्तीपीठ आहे त्याला सुद्धा तुम्ही जास्त आहे. मग असं म्हणायचं काय की समृद्धी महामार्गामध्ये कॉन्ट्रॅक्टरची समृद्धी तुम्ही बघितली आणि शक्ती महापीठाच्या माध्यमातून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देत आहात. त्यामुळे इथं नक्कीच काळबेरं आहे. आणि मग कुठून तरी पैसा सरकारला मिळावा पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले पाहिजे, त्यातून पैसा इलेक्शनला आला पाहिजे. या हेतूतून हा मार्ग कुठेतरी पुढे ढकलला जातो, म्हणजे प्रेशराईज करून तो केला जातो असं आमचं सगळ्यांचं मत आहे. राऊत, आपण बघतो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हिंदी विषयासंदर्भातले जे काही शासन निर्णय होते ते दोन्ही निर्णय सरकारने मागे घेतलेले आहे आणि आता नवा अभ्यास गट त्यांनी स्थापन केला आहे. खरं तर सरकारने हे लोकांचा भावनिक विरोध म्हणून हे घेतलं की राजकीय दृष्ट्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपल्याला परवडू शकणार नाही. हे सरकार घाबरलं. 2 ठाकरे परिवार जेव्हा एकत्रित येत असतात, उद्धव ठाकरे साहेबांचा परिवार आणि राज ठाकरे साहेबांचा परिवार, तो सुद्धा मराठी अस्मितेच्या विषयावर हे कुठेतरी मुंबईच्या इलेक्शन आणि राजकारणाला हे भाजपला आणि मित्रपक्षाला न परवडणारं त्या ठिकाणी होतं. आमचा प्रश्न एवढाच होता की दिल्लीवरनं आदेश आला तो तुम्ही तसा जर महाराष्ट्रामध्ये लागू करणार असाल तर हे मराठी माणूस कधी सहन तिथं करणार नाही. आणि तसंच काहीतरी इथं करण्याचा प्रयत्न तुम्ही करत होता आणि त्याचा विरोध हा लोकांनी केला. 2 ठाकरे परिवारांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. तर मी दोन्ही परिवाराला विनंती करतो की मराठी अस्मिता, मराठी पत्रकारिता, महाराष्ट्रीयन लोकांचा हा विजय असला तरी 5 तारखेला जे आंदोलन होणार होतं जे होणार नाही त्याच्या जागेवर विजयाची सभा उद्धव ठाकरे साहेब घ्यायचा विचार करत आहेत. राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला एकत्रित या. दोघं तुम्ही एकत्रित आलेलं हे महाराष्ट्राला नक्कीच त्या ठिकाणी आवडेल. आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे नागरिक आहोत. नागरिक म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू. पण तुम्ही जाणार नागरिक म्हणून नक्कीच तिथं असेल, पक्ष म्हणून आमच्या पक्षाचे श्रेष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील. आपण बघतो या सगळ्या संदर्भात रोहित पवार हे प्रत्येक अधिवेशनात आपली भूमिका परखडपणे मांडत असतात आणि यावेळी देखील रोहित पवार यांचा आक्रमक रूप आपल्याला अधिवेशनामध्ये बघायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण रोहितसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.